इतिहासात असे किती राजे झाले ज्यांच्या डोक्यावर छत्र होतं, पण छत्रापेक्षा मोठं ओझं त्यांच्या खांद्यावर होतं. एक असा राजा ज्याच्या जन्मापासूनच संघर्ष त्याच्यासोबत होता, ज्याच्या तारुण्यात तलवारीची भाषा होती, ज्याच्या डोक्यावर छत्रपतींचा मुकुट आला आणि ज्याच्या आयुष्याच्या शेवटी संपूर्ण शत्रू साम्राज्य त्याच्या समोर उभं होतं. तो राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावर एका बालकाचा जन्म झाला. हे बालक पुढे महाराष्ट्राच्या इतिहासात वादळ निर्माण करणारं होतं. नाव होतं संभाजी. पण हे बालपण साधं नव्हतं. इतर मुलांच्या हातात खेळणी असतात, पण शंभूराजांच्या आयुष्यात लहानपणापासूनच राजकारण, युद्ध आणि संकट आली. त्यांना जगाकडे फक्त राजपुत्र म्हणून पाहायचं नव्हतं, त्यांना स्वराज्याचा अर्थ समजून घ्यायचा होता. मित्रांनो, शंभूराजे फक्त तलवारीचे धनी नव्हते. त्यांच्या मनात ज्ञानाची भूक होती. भाषा, साहित्य, राजकारण, धर्मशास्त्र आणि राज्यकारभार यांचा त्यांनी अभ्यास केला. बुद्धभूषण या संस्कृत ग्रंथाशी त्यांचं नाव जोडलेलं आहे. विचार करा, एकीकडे रणांगण, दुसरीकडे ग्रंथ, एकीकडे तलवार, दुसरीकडे लेखणी. हे होतं शंभूराजांचं व्यक्तिमत्व. म्हणून त्यांना फक्त योद्धा म्हणणं म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग पाहणं होईल. आणि मग काळ पुढे गेला. 1680 साल आलं. स्वराज्याच्या इतिहासाला मोठा धक्का बसला. आता स्वराज्याची जबाबदारी संभाजी महाराजांच्या खांद्यावर आली. आणि मित्रांनो, हा मुकुट सोन्याचा नव्हता, हा मुकुट जबाबदारीचा होता. कारण समोर कोण होता? औरंगजेब. प्रचंड मुघल साम्राज्य, दक्षिणेत उतरलेली मोठी सत्ता, एकीकडे मुघल, दुसरीकडे पोर्तुगीज आणि अनेक राजकीय आव्हानं. पण शंभूराजे मागे हटले नाहीत. राजा होणं सोपं असतं, पण राज्य संकटात असताना राजा बनून उभं राहणं कठीण असतं. संभाजी महाराजांनी संघर्ष केला, मुघलाविरुद्ध लढा सुरू ठेवला, पोर्तुगीजाविरुद्ध मोहिमा केल्या, स्वराज्याच्या अस्तित्वासाठी सतत संघर्ष केला. त्यांच्या काळात प्रत्येक दिवस म्हणजे परीक्षा होती, प्रत्येक निर्णय म्हणजे धोका होता आणि प्रत्येक रणांगण म्हणजे मृत्यूला दिलेला मान होतं. पण शंभूराजांच्या मनात एकच गोष्ट होती, स्वराज्य. मित्रांनो, कल्पना करा, तुमच्या समोर प्रचंड शक्तिशाली शत्रू उभा आहे, तुमच्याकडे संकट आहे, तुमच्या विरोधात परिस्थिती आहे, आणि तरीही तुम्ही म्हणता मी लढणार. याला म्हणतात धैर्य. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवापेक्षा आपल्या ध्येयाला मोठं मानता, त्याला म्हणतात बलिदान. आणि मग आला 1689 साल. संगमेश्वर. संभाजी महाराज मुघलांच्या ताब्यात सापडले. हा क्षण स्वराज्यासाठी अत्यंत वेदनादायी होता. कारण आता शंभूराजे शत्रूच्या कैदेत होते. पण कैदेत होता त्यांचा देह, त्यांचा विचार नव्हता, त्यांचा आत्मविश्वास नव्हता, त्यांची स्वराज्य निष्ठा नव्हती. शत्रूला वाटलं असेल आता हा राजा झुकेल, पण शंभूराजे झुकण्यासाठी जन्माला आले नव्हते. त्यांच्यावर दबाव आणला गेला, शरण येण्याची अपेक्षा होती, पण स्वराज्याच्या निष्ठेवर तडजोड नाही, स्वाभिमान विकायचा नाही. आणि म्हणूनच शंभूराजांचा इतिहास इथे सर्वात मोठा होतो. कारण रणांगणात तलवार हातात असताना लढणं एक गोष्ट आहे, पण शत्रूच्या कैदेत असताना देखील आपल्या विचारावर ठाम राहणं ही त्याहून मोठी गोष्ट आहे. मार्च 1689 शंभूराजाच्या जीवनाचा शेवटचा अध्याय सुरू झाला. त्यांच्यावर अमानुष अत्याचार झाले आणि शेवटी त्यांची हत्या करण्यात आली. इतिहासातील हा प्रसंग आठवला की मन शून्य होतं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, शंभूराजे संपले नाहीत. कारण ज्याचा देह संपतो तो माणूस असतो, पण ज्याचा विचार जिवंत राहतो तो इतिहास बनतो. आज शंभूराजांना शेकडो वर्ष झाली, पण त्यांचं नाव घेतलं की महाराष्ट्राच्या रक्तात अभिमान जागा होतो. का? कारण त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारून ठेवला आहे, तुमच्यासाठी तुमचं ध्येय किती मोठं आहे? जर अडचण आली आणि तुम्ही थांबलात तर शंभूराजांचा इतिहास आठवा. जर अपयश आलं आणि तुम्ही खचला तर शंभूराजांचा इतिहास आठवा. जर कोणी तुमचा स्वाभिमान तोडण्याचा प्रयत्न केला तर शंभूराजांचा इतिहास आठवा. आणि स्वतःला सांगा, मी संकटासमोर झुकणार नाही. शंभूराजे फक्त नाव नाही, शंभूराजे म्हणजे ज्वाला, शंभूराजे म्हणजे स्वाभिमान, शंभूराजे म्हणजे धैर्य, शंभूराजे म्हणजे ज्ञान, शंभूराजे म्हणजे त्याग, आणि शंभूराजे म्हणजे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची ताकद. म्हणून आज आपण फक्त मुजरा करू नका, त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात जागा द्या. आपल्या मुलांना त्यांचा इतिहास सांगा, पुढच्या पिढीला त्यांचं धैर्य सांगा, पुढच्या पिढीला त्यांचं शौर्य सांगा. कारण ज्या भूमीनं शंभूराजांसारखा छत्रपती जन्माला घातला त्या भूमीचा इतिहास आपण विसरता कामा नये. आणि म्हणून आज आवाज असा द्या की सह्याद्रीच्या कड्यांनाही अभिमान वाटला पाहिजे. जय भवानी, जय शंभूराजे, जय छत्रपती संभाजी महाराज.